नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. देवरुष्ट झालेला नाही, देवरुष्ट होऊ शकत नाही. त्याच्या क्रीडा आमच्या आकलनात येत नाही हे मात्र खरं. आपल्याकडचं विवाहकार्य झालं की मग बघू, तोपर्यंत त्याला उपाशी ठेवायचा. राजमाता गरजल्या. मग आपण सगळे उपवास करूया, भानुदास शांतपणे म्हणाला. आपल्या उपवासानं विठ्ठल नैवेद्य स्वीकारील. वृद्ध दिवाण न राहून मध्ये बोलले. आपण दिवाणजी आणि राजमातांनी केवळ उपवासाचा संकल्प सोडावा, नैवेद्य घेईल देव. तसंच घडलं. विठ्ठल नूतन वस्त्रात आज फार तेजस्वी दिसत होते, असं प्रत्यक्ष रामराजांनी मत मांडलं होतं. नैवेद्य स्वीकारला गेला होता. राजमातेच्या ऐन तारुण्यात राजमातेच्या आज्ञेनं याच दिवाणानं पंढरपूरहून पांडुरंगाला आणलं होतं. प्रधान अनुभवी होते. त्यांनी आनंद शेठना गाठलं. आनंद शेठनी सांगितलं की भानुदास आमचे जावई खरे, पण ते माझे गुरु आहेत. पण त्यांनी आजपर्यंतचे अनुभव मग कथन केले. प्रधानाने रामराजाला साद्यंत वृत्तांत स्वतः सांगितला. वरून ते म्हणाले, आता या दोघांचे उपवास तुटू देऊ नयेत. देवाची आणि तपस्वी ब्राह्मणाची परीक्षा घेऊ नये. रामराजाने राजगृहात आज्ञा दिली. राजमातेला उपवासाचे पदार्थ देण्यात यायचे, तेही थांबले. त्यांची आदळआपट सुरू झाली, पण कुणीही बदलं नाही. विवाह होईपर्यंत त्यांना अंथरुणात राहावं लागणार होतं. दिवाणावर मात्र पहारे लागले. दोघेही पित्त प्रकोपाने विठ्ठलाला दूषणं देत राहिले. मानपान उत्तम झालं. कुठे रुसवा नाही, कुणाचा फुगवा नाही. राजकन्या सासरी निघाली. तेव्हा रामराजाला वाटलं, भानुदास अधिकारी पुरुष असावा. ब्राह्मण तर आहेच. आपल्या नजीकच्या मंडळींमध्ये त्याला बोलवावं. जावई मुलीला आशीर्वाद लाभले तर चांगलंच होईल. भानुदासाचा नाईलाज झाला. तो साध्या धूत वस्त्रात उपस्थित झाला. एक उपर्ण स्कंधावर होतं, एवढंच. सकाळचा मुहूर्त होता. बरीचशी व्याही मंडळी आदल्या दिवशी पुढे गेली होती. राजस्त्रियांतून कक्षांमधून रडून बोलल्याची वाक्य ऐकू येत होती. पुरुष लोक चला चला असं म्हणत होते. या रडण्या दडण्याच्या प्रसंगात सुद्धा एवढा रस नव्हता. ते खोळंबले होते. एकदम राजमातेचा रडून बोलण्याचा घोगरा ध्वनी घुमला. तुझ्यासाठी काय काय केलं. उपवास धरले आणि तू चाललीस. मग उपवास आणि अन्नपदार्थांना मध्ये घेऊन त्यांचा रुदनाचा फेरा सुरू झाला. कुणीतरी म्हणालं, घसा बसलाय त्यांचा, पाणी द्या. पाणी काय देता, शेवटचंच घाला, आता विषही द्या. व्याह्यांकडचा एक बाल राजकुमार आपल्या चुलत्याला विचारू लागला, लग्नात असं का रडतात बरं, त्यांच्या मनाविरुद्ध नवरीला नेतायत का. हे शब्द रामराजाच्या कानावर आले. अस्वस्थ झाले. त्यांना हा प्रकार मुळातून आवडत नव्हता. इकडे नवरीस उद्देशून राजमाता म्हणत होत्या, तुझ्या लग्नातले सर्व पदार्थ माझ्या 13व्याला करा हो. प्रधान आणि काही चाणाक्ष सभासदांच्या मुखावर स्मित झळकलं. मुलगी नमस्कार करीत करीत भानुदासाजवळून पुढे जाऊ लागली. तिला कुणीतरी समोरच्यांचा चाकर वाटला असावा. रामराजे म्हणाले, थांब, हे भानुदास पैठणचे, यांनीच वस्त्र आणवली. हे मोठे विठ्ठल भक्त आणि सात्विक ब्राह्मण आहे, त्यांचा आशीर्वाद घे. राजकन्या आणि राजकुमार वाकले. भानुदासाने सदऱ्याच्या खिशातून निळसर तेज असलेली मौक्तिक माळ काढली. हा पैठणचा प्रसाद समजावा. आपल्या राशीला लाभेल आणि सौंदर्याला खुलवेल. नंतर राजकुमारांना हिऱ्याची अंगठी देत भानुदास म्हणाले, येणाऱ्या 15 पिढ्या ही अंगठी वापरतील. आपली राजसत्ता तोपर्यंत अविच्छिन्न राहील. भानुदास एकदम प्रकाशच होतात आले. राजमातेच्या रुदनाकडे कुणी लक्ष देईनासे झाले. दासदासी भानुदासांचे आशीर्वाद मिळतील का याची धडपड करू लागले. या सुमारास दिवाणाच्या गृहात वैद्यराज बसले होते. ते सांगत होते, हा क्षोभ औषधाने मिटणारा नाही. उपवासाने आध्यात्मिकता वाढते, संयम वाढतो. हे लंघन आपल्यासाठी आरोग्यदायी आहे. 7 दिवस असेच गेले तर वयोमानाप्रमाणे जो आहार कमी व्हायला पाहिजे तो आपला कमी झालेला नाही, तो निश्चित कमी होईल. आपला असभ्य वायू प्रकोप रोडावेल. अरे, माझी कट्या राहणारे या वैद्याची खांडोळी करून मी कच्चं मांस तरी खातो. 2 दिवसात पाहुणे मंडळी परतली. 3ऱ्या दिवशी भानुदास आणि मंडळींना राजप्रासादात येण्याचं निमंत्रण होतं. मंगल प्रभात होती. विजयनगरच्या अफाट वैभवाची गोपुरं उन्हात प्रकाशमान झाली होती. समृद्धी, संस्कृती आणि साधेपणा सहज दृष्टोत्पत्तीस येत होता. नागरिक आपापल्या कार्याला गेले. गेले काही दिवस विजयनगरमधील प्रत्येक घरात लग्न होतं ते. कार्य पार पडल्यावर येणारी सुखद सुस्ती सर्वांच्या मुखावर होती.
एव्हाना भानुदास पैठणकरांना बरेच ओळखायला लागले. त्यांच्याबद्दलचा आदर आणि औत्सुक्य होतं. राजप्रासादात दिवाण सोडून सगळे अधिकारी उपस्थित होते. सगळे स्थानापन्न झालेले पाहून प्रधान म्हणाले, भानुदासजी, व्यवहार पूर्ण करूया. तुमच्या सांगण्याप्रमाणे विवाहकार्य व्यवस्थित संपन्न झालेलं आहे. चालेल. किती रक्कम? आपण द्याल ती. भानुदास व्यवहारी आहे की असमंजस आहे असा प्रश्न सर्वांना पडला. असं कसं? असंच. आपण द्याल ती, आम्ही मोजणार नाही. तरीही विषय संपला प्रधानजी. प्रधानाने राजेश्रींकडे पाहिले. राजेश्रींनी अनुमोदन देताच एक मोठी थैली, एक लहान थैली आली. राजेश्रींनी त्यांना स्पर्श केला. त्यानंतर भानुदासांजवळ त्या आणवण्यात आल्या. भानुदासजी, प्रधान सांगू लागले, मोठा थैला म्हणजे आपला व्यवहार आणि लहान थैली आपल्या प्रशंसनार्थ व्याह्यांनी दिली आहे. आपल्याला म्हैसूरास येण्याचं निमंत्रण आहे. धन्यवाद. बराच वेळ गेला. रामराजे म्हणाले, भानुदासजी, श्री विठ्ठलाचं काय? श्री विठ्ठलाचं काय? भानुदासाने विचारलं. अहो, हा विठ्ठल जीवित व्यक्तीप्रमाणे रुजतोय, हसतोय, खेळतोय. म्हणजे तो जीवित नाही आहे. पाषाणशिळा ज्या भूगर्भातून बनतात त्यातूनच मनुष्य प्राणी मान्य आहे. पण तो आपल्यातला कुठे? तो तर देव आहे. रामराजे उतावळीपणे म्हणाले, देव आपल्याहून भिन्न नाही. तो भिन्न मानला की ज्ञान खुंटतं. सभेतल्या ब्राह्मणांनी माना डोलावल्या. भानुदास पुढे म्हणाले, विषय तत्वचर्चेचा नाही. तो तर केव्हाही करता येईल. मला एक सांगावं राजेश्री, श्री विठ्ठल आपल्याला काही संकेत देतोय का? विठ्ठलाच्या मंदिरात सतत राहणाऱ्या पुजारी बुवांना विचारून पाहावं. पुजारी तर इथेच आहेत. कोणीतरी पुटपुटलं. सगळ्यांचं ध्यान पुजाऱ्यावर गेलं. पुजारी घाबरत म्हणाला, हे गृहस्थ आल्यापासून हा प्रकार आहे. पुन्हा भानुदासांच्या हातात खेळातली सोंगटी आली होती. आता तुम्हीच सांगा. प्रधान म्हणाले, भानुदास बोलेच ना. त्यांच्या लक्षात आलं नसेल असं समजून त्यांनी पुनरुक्ती केली. बराच वेळ घेत भानुदासांनी आपला कंठ किंचितसा स्वच्छ केला. अगदी कडक शांतता होती. सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर रोखले होते. आनंद शेठ आणि मंडळींनी माना वळवून बघितलं. भानुदासांनी आपले डोळे मिटले. ज्ञानदेवांचे शब्द पुन्हा ऐकावयास आले. श्री विठ्ठलाची पुनर्स्थापना होऊ देत. मग काठी आणि गाठोडं घेऊन निघालेला विठ्ठल पांडुरंग झरदिशी हसून गेला. भानुदासांनी डोळे उघडले आणि रामराजाकडे दृष्टी घातली. रामराजा त्या तेजस संपन्न डोळ्यांकडे पाहून चरकला. त्याची दृष्टी खाली वळली. आपण व्यवहाराला किती चोख आहात. भानुदासांचे शब्द उमटले. फरशीवर मोहर पडावी तसा तो शुद्ध ध्वनी होता. पैसे घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच अस्वस्थता जास्त होती. पुन्हा शांतता पसरली. भानुदास शांतपणे म्हणाले, आपण कितीतरी अधिक मूल्य मला देऊ केलं आहे. आपण माझ्यासारख्या पैठणच्या नागरिकाशी इतक्या सौजन्याने वागता, प्रामाणिक राहता. मग हा श्री विठ्ठल कुठला? कुठून आणला? तिथल्या भक्तांना विचारलंत का? ज्ञानदेवांनी पूजा केली त्याचा पांडुरंग आम्ही आमच्याकडे कशासाठी ठेवला आहे? ज्याला इथे ठेवला पाहिजे म्हणजे तो इथल्यांना पावेल असं वाटतंय का? सभा दिग्मूढ झाली. भानुदासांनी सभेवर दृष्टी घातली. सगळ्यांच्या माना खाली झुकल्या. मग भानुदास म्हणाले, देव इथे राहिला काय आणि तिथे राहिला काय? मला भेद वाटत नाही. सगळ्यांना एकदम हायसं झालं. दुसऱ्याच क्षणी भानुदासांचा आवाज अतीव नम्र झाला. ते म्हणाले, ज्ञानेश्वरांनी आणि अनेक संतांनी श्री पांडुरंगाला भेटण्यासाठी वारी उभी केली. शतावधी दिंड्या निघायच्या. ग्रामाग्रामात मुक्काम करून ईश संकीर्तन करायच्या. माणूस जागवायच्या. हजारो मांस भक्षांनी माळा गळ्यात घालून सात्विक जीवन स्वीकारलं. ते सगळे वारकरी पंढरपुराला येऊन आपलं आत्मकथन करायचे. भानुदास क्षणभर संत घेऊन म्हणाले, आता आपण सरळ पांडुरंगाला उचलून इथे घेऊन आलात. मग पुन्हा भानुदास गरजले. तो मंदिरात नाही आहे, आपल्या बंदीशाळेत आहे. त्याला सुटायचं तर तो कसाही सुटेल. आपलं काय ते बघावं. भानुदास बोलायचे थांबले. सगळ्यांच्या माना झुकलेल्या होत्या. भानुदास उठून चालू लागले. कुणालाच काही कळलं नाही ते अजून बोलतील. त्यांची दृष्टी आपल्यावर खेळलेली आहे असंच समजत होते. पळभराने प्रधान आणि आनंद शेठनी मानावर केल्या. हळूहळू सर्व जागले. त्यांना तिथे भानुदास दिसलेच नाहीत. निम्म्यांना वाटलं ते अदृश्य झाले. उर्वरित संभ्रमित झाले. राजेश्री सावकाश उठून निघून गेले. सभा आपसूक विसर्जित झाली. देवदार वृक्षाच्या दुधाळ काष्ठातून कोरलेली बंदिस्त पालखी भानुदासांच्या निवासस्थानाजवळ भोईंनी उतरवली.
खड्ग, भाला, तिरंदाजांनी मारलेला बाण सहजासहजी भेदू शकणार नाही अशा रानम्हैसाच्या कातडीचं आवरण त्या पालखीला घातलं होतं. कधीकधी राजस्त्रिया त्यात बसत म्हणून विजयनगरचे लोक मेळाही म्हणत. रेशमी पाट जडीबुट्ट्यांचं वर सुशोभन होतं. सकाळीच राजपुत्रीसाठी सजवलेली पुष्परचना तशीच होती. थोडी कोमेजली होती, एवढंच. भालदार पुढे आला. अंगणात खेळणारा पैठणकर म्हणाला, मंदिरात आहेत. तो समय मंदिर बंद करण्याचा होता. दुपार नुकतीच ढळली होती. मेणा तिकडे निघाला. राजेश्री भूमीवर उतरले. पेंगुळलेले रक्षक सावध होऊन ताठ उभे झाले. राजेश्रींचं तिकडे लक्ष नव्हतं. प्रमुख द्वार ओलांडून राजे आत आले. पाषाण रथाला उजवी घालून राजेश्री शतस्तंभाच्या मंदिरात प्रवेशले. सभामंडप रिकामा होता. पांडुरंग विठ्ठलाचं द्वार उघडं होतं. बाजूला एका स्तंभाखाली धाबळ अंथरून भानुदास ध्यानमग्न होते. पुजारी नव्हते. राजांना पुन्हा आश्चर्य वाटलं. भानुदास जागे होईपर्यंत थांबायचं असं त्यांनी ठरवलं. चोपदाराने आसन अंथरलं. राजांनी त्यांना जाण्याचा खुणेनी संकेत केला. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.